नमस्कार यूट्यूब फॅमिली. आता आपण आहे ना 36 इंच ब्लाऊज छातीचं मापाचं ब्लाऊज कटिंग करून शिकवणार आहे. हे बघा, 5.5 इंचाचं शोल्डर टाकलं आहे, 9 इंच छातीचं माप घेतलेलं आहे चौथाई काढून. खाली पण 9 इंच टाकायचं तिथं. अशी एक पट्टी मारून घ्यायची 1.5 इंचची साईडची मार्जिंगसाठी. नंतर आपलं शोल्डरचं माप आहे, खाली रेषी ओढून घ्यायची. ही गळ्याची येतो एक रेषी ओढून घ्यायची. हे 2.5 इंच गळ्याचं माप टाकलेलं आहे आपण. त्याच्यानंतर जुनं मापाचा ब्लाऊज घेऊन त्याच्यावरती गळा इथं किती डीप घ्यायचा त्याच्यावर माप काढायचं. आपल्याला जो आकारचा गळा ठेवायचा त्या आकारचा गळा करून घ्यायचा आणि हे मोंड्याची साईड अशी डीप गेअरशी करून घ्यायची. असं कटिंग करून घ्यायचं लगेच. सारखं कट करून घेतल्याच्या नंतर हा व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो, तुम्ही शेवटपर्यंत बघा. आवडला तर सबस्क्राईब करा, शेअर करा. हे बघा, असं शोल्डरला आहे ना वरती टक्स मारून घ्यायचे. पाठीमागच्या फ्रंटला असं पाठीमागच्या टक्स मारून पुन्हा करून घ्यायच्या. निम्म्या बाजूमध्ये हे छातीचं माप आहे, इथे एक टक्स मारायचा. आपला व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो, शेवटपर्यंत बघत राहा. हे आता आपण बाईचं माप काढून राहिलो आहे. बाईची उंची घेतलेली आहे आपण. बाईचा खड्डा घेऊन राहिलो इथं 2.5 इंचावर खड्डा टाकायचा. हा थोडीशी लांब बाई आहे 3/4 मध्ये. 2.5 इंचावर त्याचा खड्डा घेतला की मग दंड मोजून घ्यायचं. दंड आपलं आहे ना 5 इंचाचा आहे, आपण त्याच्यामध्ये 1.5 इंच मिळायचं समज. हे असं मोंड्याचं माप टाकून घ्यायचं. एक पट्टी अजून एक्स्ट्रा घ्यायची. असा खड्डा घ्यायचा करून वरच्या साईडचा. हे अशी परफेक्ट बाईचं आहे ना मोंडामध्ये कसं करून घ्यायचं. अजून आपल्याला एक खड्डा घ्यायचा राहिलेला आहे. हे अस्तरची बाई असल्यामुळे एकदम आपण खालून सेंटरमध्ये घेतलं आहे. हात शिलाईचे काही ठेवलेलं नाही आहे. एक पट्टीची अशी मार्जिंग सोडून कापून घेतलं. बाईला पलटी मारायला काही अडचण येत नाही, मार्जिंग भरपूर राहते. इथं मोंड्याचे टक्स मारून घ्यायचा, मोंडा कमी जास्त होत नाही. आता पुढच्या साईडचा आहे ना आपल्याला थोडासा खड्डा घ्यायचा. 1/2 इंचचा असा एक खड्डा घ्यायचा सारखा लेवलमध्ये व्यवस्थित. हे बघा, ही झाली बाई. आता हे असं पेपर घ्यायचा, पाठीमागचा फ्रंट त्याच्यावरती टाकायचा आणि सारखं कापून घ्यायचं. हे असं सारखं कापून झाल्याच्या नंतर तुम्हाला मी अजून सांगणार आहे. अगोदर शेम टू शेम कापून घ्यायचं त्याच्यावरती. हे बघा, असं परफेक्ट कट करून घेतलं का एकावरती खालून एक. आता बघा 2.5 इंचाचा गळा आहे आपल्या पुढचा समोरचा. ही अशी सरळ रेस सोडून घ्यायची एक समोरच्या पुढच्या गळ्याची. ही शोल्डर पासून अशी खाली घ्यायची. ही छातीवरती एक आडवी रेस मारायची.
आडवी रेषी 5.5 इंचाच्यावर याच्यावर मारायची आणि खाली 1.5 इंच कट करून घ्यायचे. हे असा मोंड्याचा खड्डा घ्यायचा पुढच्या साईडला. हे 1.5 इंच खालच्या साईडने कट करून घेऊ राहिलो. आता पुढच्या फ्रंटचं मोंड्याचा काही अर्धा इंच कट करून घ्यायचं. असं थोडंसं हातून डीप घ्यायचा खड्डा. हां, तेवढं झाल्यानंतर आता समोरचा गळा मोजून घ्यायचा आपल्या जुन्या मापावरती. एक दाब वरती सोडायचं, मार्जिन मध्ये जाईन असं परफेक्ट गळा मोजून घ्यायचा आणि अशी टिप हे करून घ्यायची, चॉकनी खून करून घ्यायची. गोल राऊंड घ्यायचा जसा असेल तशा गळ्याच्या पद्धतीने असा गोल करून घेतला, कट करून घ्यायचा. हे आता आपण कटोरीचं माप टाकणार आहे. आता आपला आहे ना 9चा फ्रंट आहे, तर आपल्याला 4.5ची कटोरी टाकायची. असं 4.5 इंचावर ना आपल्याला कटोरीचं माप घ्यायचं. असे ते सोडून घ्यायची. हे बघा, आता असे इथल्या रेषेपासून आहे ना असे गोल कटोरीचा राऊंड मारून घ्यायचा. खाली इथं आपली जिथं रेष सोडली तिथं जुळून घ्यायला पाहिजे आणि ते कट करून घ्यायचं. एकदम परफेक्ट कटिंग, कटोरी व्यवस्थित बसणार, कुठेही कटोरीचा सेंटर हुकणार नाही, काय नाही. 30 वर्षाचा अनुभव आहे. आता हे बघा, अशी कटोरी बरोबर निम्मी करायची. निम्मी केल्याच्या नंतर एक दाब सोडून अशी मधला हे ना हे असं मुडपायचं. असं मुडपल्याच्या नंतर हे असं खाल्ल्या साईडने राऊंड घ्यायचा थोडासा. घेतला का अर्धा इंचाचा एक राऊंड घ्यायचा, तिथं टक्स मारून घ्यायचे. कटोरी ना याला एकदम पुढच्या समोरच्या फ्रंटला जोडून पाहिजे, वरती ठेवून असा एक दाबाच्या हिशोबाने उरलेला भाग आपण कापून टाकणार आहे. तेवढा उरला तो आपण कापून टाकणार आहे. अशी एक रेष ओढून घ्यायची आणि उरलेला भाग कापून टाकायचा. तेवढा एक असा उरलेला भाग आपण कापून टाकणार आहोत. त्याच्या खाली ब्रेशर पट्टी येणार आहे. ब्रेशर पट्टीची साईज आहे ना आपण मोजूनच घेणार आहोत, तरी 2.5 बाय 3.5 इंचाची ब्रेशर पट्टी राहणार आहे. आता हे असं घेतल्याच्या नंतर हे पहा, आता आपण पाठीमागचा फ्रंट ठेवलेला आहे, त्याच्यावरती पुढचा फ्रंटचं पेपर कटिंग टाकलेलं आहे. असं 2.5 बाय 3.5 इंच भरतंय. आता आपण ही कट करून घेणार आहोत. असं पेन आणि चॉकनी कशाने खून करून घ्यायची. परफेक्ट सेम टू सेम तसंच कट करून घ्यायचं. कसं कामाचा अनुभव खूप आहे, पण बोलण्याचा अनुभव कमी आहे. तुम्हाला सगळं तुम्ही कमेंटमध्ये सांगा, तुम्हाला सगळं सविस्तर सांगा. तुम्हाला जर शिवण्यामध्ये कटिंगमध्ये जर काही प्रॉब्लेम आला तर मला कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगेन. हे बघा, असं कट करून घ्यायचं परफेक्ट. कुठंही कसली मार्जिन सोडायची नाही, काय नाही. 34 आणि 36 छातीपर्यंत हे ब्लाऊज कमी जास्त करून कट करू शकता तुम्ही. हे झाला बघा पुढचा कटोरीचा फ्रंट पुढच्या साईडचा. अजून आपल्याला कटोरी काढायची आहे पेपरवरती.
हे पहा असं कटोरी आहे, हे कटोरीच्या टक्सवरती अशी खून करायची. हे पहा आपण आता कटोरी आहे ना पेपरवरती काढून घेणार आहे. कसे माप टाकायचे व्यवस्थित लक्ष देऊन पहा. हे असा गळा करून घ्यायचा. ही खालच्या साईडने अशी रेस सोडून घ्यायची थोडीशी वरती गोलमध्ये आणि खायापाटना इथं टक्समधून 2.5 इंचाचं अंतर घ्यायचं. 2.5 अलिकून घ्यायचं, 2.5 पलिकून घ्यायचं. 2.5 इंचाचं घेतलं का पलीकडच्या साईडला सरळ अशी टेप रेस सोडून घ्यायची पट्टीनं आणि इकडच्या साईडला राऊंड घ्यायचा गोल असं इथपर्यंत आहे ना सरळ घ्यायचं पेपरला चिटकून आणि 2.5च्या याच्यावरती ना अलीकडच्या साईडने गोल राऊंड घ्यायचा. मधला सेंटर आहे ना ते काय आपला 2.5 इंचावर येतो ते तेवढा खून करून ठेवायची तुम्ही जर लईच नवीन असेल तर, नाहीतर काय गरज नाही त्याची. हे अशी कट करून घ्यायची, कुठं काही मार्जिन सोडायची नाही काय नाही. अलीकडच्या साईडला असं राऊंड आला पाहिजे गोल, कटोरी कुठेही चुकणार नाही. तुम्हाला जर काही प्रॉब्लेम आला तर कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला सगळं समजून सांगेल. आता हे पहा असं टक्स मारून घेतलं, ही झाली कटोरीची. आता हे पहा आता आपण आहे ना प्रेशर पट्टी काढणार आहोत. छातीच्या मापापेक्षा 1 इंच लांब ठेवायची. इथं 3.5 इंचच माप घ्यायचं. हे बघा आता आपल्या छातीपेक्षा 1 इंच जास्त ठेवायचं, म्हणजे किती 9 इंचाचा फ्रंट आहे, 10 इंचाची लांब प्रेशर पट्टी ठेवायची. पुढच्या साईडला आहे ना इकडच्या साईडच्या 3.5 इंच अंतर घ्यायचं आणि त्या पाठीमागच्या प्रेशर पट्टी साईडला इकडं छोटी इंच तिकडं 2.5 इंच घ्यायचं आणि लांबीला 10 इंच ठेवायचं, म्हणजे 1 इंच आपण एक्स्ट्रा ठेवली होती. हे असं सरळ कट करून घ्यायचं. हे अस्तरची ब्लाऊज आहे, या अस्तरवर कटिंग आहे. ही झाली ब्रेशर पट्टी. आता हे बघा अस्तर कसं काट करून घ्यायचं ते त्याच्या पहा. हे असं ठेवून घ्यायचं. अनुभव कमी असणे काय रेवणी करतो काय. आता आपण अस्तर कट करून घेणार आहोत, म्हणजे अस्तरवरती ब्लाऊज पीस कट करून घेणार आहोत. असे थोडंसं अर्धा इंच सोडून कट करून घ्यायचं. हे असं थोडं अर्धा इंच करून सगळं कट करून घ्यायचं. आणि तुम्हाला हा व्हिडिओ दुसऱ्या भागामध्ये शिवण कसं करायचं ते शिकवणार आहे. असं परफेक्ट आपल्याला अटॅच करायसाठी थोडंसं अर्धा इंच थोडंसं मार्जिन सोडून कट करून घ्यायचं. कट करून झाल्याच्या नंतर तुम्हाला कुठल्या व्हिडिओमध्ये कसं अटॅच करायचं, कसं शिवायचं, कसं उलटून घ्यायचं, क्वालिटी मारायची, तुम्हाला ते सगळं शिकवणार आहे.